एका व्हिडिओने पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये एका मागोमाग एक हे गंभीर आरोप केले जातात आणि अचानक एक नाव समोर येतं, रवींद्र धंगेकर. दावा असा की तब्बल 50 लाख रुपयांचा व्यवहार झाला, पैसे थकवण्यात आले आणि आता हा संपूर्ण विषय सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. पण हा व्हिडिओ नेमका तरी काय? त्यात काय म्हटले आहे? आणि या आरोपांमुळे खरंच रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ होणार का? चला संपूर्ण प्रकरण सुरुवातीपासून समजून घेऊया. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खलील शेख प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहे. यामध्ये रवींद्र धंगेकर यांचं नाव घेतल्याचा दावा करण्यात आला असून तब्बल 50 लाख रुपये थकवल्याचा आरोप हा केला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या व्हिडिओतील दाव्यांची अधिकृत पुष्टी ही अजून झालेली नाही. आता सर्वात मोठा प्रश्न असा की केवळ एखाद्या व्हिडिओमध्ये नाव घेतलं म्हणून कोणावर गुन्हा दाखल होतो का? उत्तर आहे नाही. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे पुरावे, साक्षी आणि तपास हा आवश्यक असतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा तपासाचा भाग होऊ शकतो, पण तो अंतिम पुरावा हा ठरत नाही. म्हणूनच या प्रकरणात पुढे पोलीस नेमका कोणता तपास करत आहेत हे महत्त्वाचं ठरणार आहे. आता राजकीय दृष्ट्याही या प्रकरणाकडे पाहिलं जात आहे. कारण आरोपांमध्ये एक माजी आमदाराचं नाव समोर आल्याचा दावा होत आहे. या प्रकरणावर संबंधितांकडून अधिकृत भूमिका काय येते, तपासातून नेमकं काय समोर येतं आणि हे आरोप पुराव्यांसह सिद्ध होतात का, याकडे सर्वांचे लक्ष हे वेधले गेलेले आहे. तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे हे योग्य ठरणार नाही. आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढे काय? जर व्हायरल व्हिडिओतील आरोपांच्या आधारे कोणतीही तक्रार दाखल झाली तर तपास यंत्रणा संबंधित व्यक्तींची चौकशी करू शकते. आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब हे तपासले जाऊ शकतात. मात्र केवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ म्हणजे अंतिम सत्य नसतं. तपासात जे पुरावे समोर येतील त्यावर पुढील कारवाई अवलंबून असते. दरम्यान या प्रकरणावर संबंधित व्यक्तींकडून अधिकृत प्रतिक्रिया येते का, याकडेही सर्वांचं लक्ष हे लागलेले आहे. कारण अशा प्रकरणामध्ये प्रत्येक बाजू ऐकून घेणं आणि तपास पूर्ण होण्याची वाट पाहणं तितकंच महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, एका व्हिडिओमुळे सुरू झालेली चर्चा आता राजकीय वर्तुळात पोहोचली आहे. मात्र लक्षात ठेवा, आरोप म्हणजे सत्य नव्हे. सत्य काय आहे हे तपास आणि पुरावेच ठरवतील. आता या प्रकरणात पुढे नेमकं काय घडतं यावर आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच ताज्या अपडेटीसाठी न्यूज एक्सप्रेस 24x7 ला सबस्क्राईब करायला विसरू नका.